एक हॉनेस्ट क्वेश्चन. तुम्ही खूप मेहनत करता पण लाईफ मध्ये हवा तसा रिझल्ट येत नाही. सॅलरी येत आहे पण सेव्हिंग होत नाही. मेहनत करताय पण ग्रोथ होत नाही. प्रॉब्लेम कदाचित नाही का मेहनतीमध्ये नाही, प्रॉब्लेम आहे रॉंग डायरेक्शन मध्ये मेहनत करणं. राईट. आजकाल काय असते माहिती आहे का, आपण करतो काम, आपल्याला टास्क देतात, जॉब मध्ये टास्क भेटते, ठीक आहे, पण ते जो आपण काम करतो ना, ते आपण चार भिंतीच्या मधातच काम करतो आणि कुठे ना कुठे त्या गोष्टी रिकॉग्नाइज नाही होत आणि तेच काम आपण वर्षानुवर्ष रिपीट करत असतो आणि रिझल्ट आपल्याला तसा भेटत नाही. ठीक आहे, महिन्याला सॅलरी येते, त्या सॅलरीमध्ये आपण एक सॅटिस्फॅक्शन मिळतो, अजून सेम वर्क रिपीट होते. मग आपल्याला असं वाटते की रात्री झोपण्याच्या पूर्वी असं वाटते की यार मी मेहनत करताय, मी माझं पूर्ण डेडिकेशन देत आहे, मॅनेजर पण हॅपी आहे, तो पण मला रोज फीडबॅक देत आहे, पण माझी का बरं ग्रोथ नाही होत आहे. राईट. कारण की काय असते, आपणच अशा सिस्टम मध्ये नाही का लूप होऊन जातो जिथे आपल्याला एक म्हणजे असं क्रिएट होते की यार करत आहे मेहनत पण नाही का, हा भेटणार म्हणजे रिझल्ट भेटणार, एक दिवसानंतर भेटणार, 2 दिवसानंतर भेटणार, महिन्यानंतर भेटणार, वर्षानंतर चांगलं इन्क्रीमेंट होणार, प्रमोशन होणार. ठीक आहे, पण खूप डेडिकेशन आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो पण नाही होत, ग्रोथ नाही होत. ग्रोथ कधी होते माहितीये का, जेव्हा नाही का आपल्याला अप्रिशिएशन भेटत आहे, काही चांगलं नाही का प्रमोशन भेटत आहे, इन्क्रीमेंट होत आहे, चांगली पोस्ट भेटत आहे, ठीक आहे, चांगल्या लेवलवर आपण काम करत आहोत, ठीक आहे, आणि खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह होत आहे, फायनान्शियली पण नाही का तुम्ही खूप ग्रो करत आहे आणि तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी पण भेटत आहे. त्या कंडिशन मध्ये आपण म्हणू शकतो की यस, आपण नाही का काहीतरी अचीव्ह करतो. कारण की काय असते, जर एक दिवस आपण नाही का चांगली मेहनत केली आणि उद्याचा दिवस आपला एक्साइटमेंट मध्ये जात असेल की नाही उद्या मला ड्युटीला जायचं आहे आणि खूप फ्रेश माइंड आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे, मला काम करायचं आहे, हा टास्क करायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की या टास्क केल्यानंतर मला ह्या गोष्टी भेटणार आहे, देन यू कॅन बी अ सक्सेसफुल पर्सन. ठीक आहे, बट जर ह्या गोष्टी होत नसेल आणि वाटत असेल की मी मेहनत करून सगळ्या काही गोष्टी करून पण ग्रोथ नाही होत आहे, देन यू आर इन रॉंग डायरेक्शन. ठीक आहे, आता त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. सो सोल्युशन हे आहे की दोन मित्र असते. ठीक आहे, एक मित्र असते, म्हणजे दोन मुलं असते. एक पहिला मुलगा आहे की तो सेम काम करत आहे. ठीक आहे, रोज ड्युटीला जात आहे, काम करत आहे, मेहनत करत आहे, कन्सिस्टन्सी ठेवत आहे, डिसिप्लिन ठेवत आहे आणि 10 वर्षानंतर त्याची लाईफ सेम टू सेम, काहीच चेंजेस नाही, फक्त सॅलरीमध्ये 20-30 हजाराचा नाही का थोडा फार चेंजेस झाला असेल 10 वर्षामध्ये. ठीक आहे, पण त्याच्यावरती अजून काही चेंज नाही झाला आणि तो आपल्या स्वतःलाच म्हणत आहे की यार मी ग्रोथ नाही केली एवढ्या वर्षात. आणि दुसरा एक व्यक्ती आहे की जो नाही का स्किल शिकतो फ्री टाइम मध्ये आणि त्याला इम्प्लिमेंट करतो, चांगला हार्डवर्क करतो त्या 2 तासामध्ये आणि 2 वर्षानंतरच त्याला नाही का एक खूप चांगली ग्रोथ भेटते. ओके, हा डिफरन्स तुम्हाला समजावा लागणार का. ठीक आहे, मी एक कोणाची गोष्ट सांगतो, मी स्वतःची गोष्ट सांगत आहे. ओके, 7-8 वर्ष मी काम केलं इंडस्ट्रीमध्ये, मला ग्रोथ नाही भेटली, पण जेव्हा 5व्या वर्षी मी नाही का काही डिजिटल स्किल शिकायला स्टार्ट केले अलॉंग विथ माय जॉब, रोज 2 ते 3 तास दिले आणि रिझल्ट एवढे मॅसिव्ह भेटले की मी आज पण स्वतःवर म्हणजे असं बिलीव्ह नाही होत आहे की यार खरंच मी एवढ्या साऱ्या गोष्टी नाही का अचीव्ह केलेल्या. हा प्रॉब्लेम्स येतात, जर स्वतः तुम्ही स्वतःचं काहीतरी करणार, काही स्किल शिकणार, ठीक आहे, त्याच्यामध्ये पेशन्स ठेवावं लागतात, प्रॉब्लेम्स पण येणार, पण एक जेव्हा आपण मॅनिफेस्ट करतो कोणत्या गोष्टी आणि आपल्याला माहिती असते की याचे आउटपुट काय येणार आहे, ठीक आहे, देन यू विल गेट युअर ओन आयडेंटिटी अँड यू विल अचीव्ह व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू अचीव्ह इन्स्टेड ऑफ 95 मध्ये तुम्ही जेवढ्या पण गोष्टी करता ते चार भिंतीचा आत असतंय, मेहनत करता, सॅलरी येते, सेव्हिंग होत नाही, सगळ्या काही गोष्टी करतो पण ग्रोथ होत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, सोल्युशन काय आहे की रोज संध्याकाळी, ठीक आहे, आता तुम्ही भरपूर इथे व्हिडिओमध्ये असेल काही लोक जे शिफ्ट मध्ये काम करतात, जे जनरल शिफ्ट मध्ये काम करतात, जे नाईट शिफ्ट मध्ये पण काम करतात. तुम्हाला काही नाही करायचं आहे, जॉब सोबत 1 ते 2 तास डेली बेसिसवर काही स्किल शिकायला काढायचं आहे, बिलकुल काढायचं आहे. वेळ भेटणार आणि वेळ भेटते, पण आपण काय करतो, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, स्टोरी, स्टेटस, रिलॅक्स, मूवी बघण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण टाइम इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग न कळत तो वेळ चालला जातो आणि आपण कुठे ना कुठे स्वतःलाच ब्लेम करतो, यार नाही माझ्याकडे वेळ होता पण मी ह्या गोष्टी नाही. एक मोटिवेशन व्हिडिओ बघितला, एनर्जी आली, आता तुम्ही माझा व्हिडिओ बघत असेल, थोडं एनर्जी आली असेल, काम स्टार्ट करणार, पण मोटिवेशन नाही भेटलं, डिसिप्लिन तोडून देणार, कन्सिस्टन्सी तोडून देणार, मग जैसे थे.
कोणी तुम्हाला 24 तास मोटिवेट ठेवू नाही शकत. तुम्हालाच डिसिप्लिन राहावं लागणार आणि काम करावं लागणार. असंच डेली बेसिसवर 2 तास नाही का कोणते पण डिजिटल स्किल शिका. मी तुम्हाला सजेस्ट करणार जे मी स्वतः शिकले. कॉपी रायटिंग करा, कंटेंट रायटिंग करा, व्हिडिओ एडिटिंगचे स्किल शिका, AI ChatGPT शिका, ग्राफिक डिझायनिंग शिका. नाही बोलता येत कॅमेरा समोर, नो इश्यू, तरी पण काम स्टार्ट करता येते. स्वतःचा फेस यूज नाही करायचा, नो इश्यू. टाइम नाही आहे सगळ्या गोष्टी कमेंटला रिप्लाय देणं, क्लायंट सोबत बोलणं, या सगळ्या गोष्टी नाही आहे, नो इश्यू. याच्या आधी तुम्ही पहिले AI ChatGPT शिका. आज तुमच्या व्हॉइसची गरज नाही आहे, ठीक आहे. व्हॉइस ओव्हर तुम्ही करू शकता. भरपूर अप्लिकेशन्स आहेत त्याच्यावर तुम्ही नाही का एक आवाज देऊ शकता. स्वतःचा चेहरा फेस वापरून तुम्ही स्वतःचा अवतार रेडी करू शकता, जेणेकरून लोकांना वाटणार की हे तुम्हीच आहेत. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल ना, तेव्हाच लोकांना ट्रस्ट येणार. जोपर्यंत ट्रस्ट नाही होणार तोपर्यंत अटेन्शन नाही भेटणार. कळलं ना? अटेन्शनसाठी ट्रस्ट बिल्ड करावं लागतं. ट्रस्ट बिल्ड कधी होते? जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी तोच काम रिपीटेड मोडमध्ये करता. जसं जॉबमध्ये करता. जॉबमध्ये त्याच 4 लोकांना माहिती असते की तुम्ही काम करताय म्हणून. बाकीच्या लोकांना माहिती आहे का? नाही. पण इथं तुम्ही जेव्हा काम करणार सोशल मीडियावर, सर्वांनाच माहित होणार ना. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणार ना. पोटेन्शियल वाढणार तुमचं, कॉन्फिडन्स येणार, आयडेंटिटी क्रिएट होणार. का बरं मग तुम्ही बिझनेस नाही करू शकत ऑनलाईन? डेफिनेटली करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला काय वेळ काढावा लागणार ना. 2 ते 3 तास तर तुम्हाला द्यावंच लागणार त्या स्किल्स शिकायसाठी. ठीक आहे. आता ते स्किल्स तुम्ही त्या गुगलवर सर्च करून खूप सारे वेबसाईट आहेत, तिथे फ्रीमध्ये तुम्हाला कोर्सेस भेटणार. ठीक आहे. युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओज आहे, तिथून तुम्ही कोर्सेस शिकू शकता. पण तुम्हाला प्रॉपर मेंटरशिप, प्रॉपर गायडन्स हवं असेल आणि गरजेचं आहे. गायडन्स, मेंटरशिप, रोडमॅप गरजेचं आहे, जे की आपल्याला नंबर ऑफ युट्यूब चॅनलवर बघून नाही भेटणार. एक सर्कमटन्स पाहिजे, आजूबाजूला तेच लोक पाहिजे जे करत आहे. जसं 9 to 5 तुम्ही करत असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही गृहिणी असाल, किंवा तुम्ही स्टुडंट असाल, स्टडी सोबत तुम्हाला साईड बिझनेस स्टार्ट करायचा आहे, किंवा तुम्हाला घर काम सोबत नाही का साईड बिझनेस स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे. सो तसे लोक तुमच्या आजूबाजूला भेटणार का? काम करायला मजा येणार. तशीच एक कंपनी आहे बिझ गुरुकुल, ज्याच्या मदतीने मी काही डिजिटल स्किल शिकले, माझी कम्युनिटी चांगली झाली, माझा फ्रेंड सर्कल तिथे बनला, राईट. आणि आम्ही सेम पर्सन त्या स्किल शिकत आहोत, इम्प्लिमेंट करत आहोत. मेंटर आम्हाला गाईड करताय, लाईव्ह सेशन भेटतात, भरपूर काही गोष्टी होतात आणि एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो फ्री टाइम मध्ये. आणि आपला प्लॅन बी ऑटोमॅटिकली एवढा स्ट्रॉंग होतो, जेणेकरून आपल्याला प्लॅन ए जो 9 to 5 तुम्ही करत आहे, किंवा तुम्ही हजबंडवर डिपेंड आहात, फक्त तुम्ही स्टडी करून नाही का फायनान्शियली तुम्ही पॅरेंट्सची हेल्प घेताय, त्या ह्या सगळ्यापासून जर तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल ना स्वतःला, तर मग तुम्ही कम्युनिटी जॉईन करा आणि कामाला स्टार्ट करा. ठीक आहे. आता त्यासाठी काय करायला लागेल? कमेंटमध्ये तुम्ही स्किल म्हणून टाईप करा. ठीक आहे. मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला शेअर करतो आणि मी सगळी डिटेल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करणार. काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, कॉलवर कनेक्ट हो. कॉलवर आपण बोलू, सगळे डाऊट क्वेश्चनला सॉल्व्ह करून या बिझनेसची सुरुवात आपण घरी बसल्या बसल्या करू. मग तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता या कोर्सेसला करून, ठीक आहे, या स्किलला शिकून, किंवा ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. जसं Amazon, फ्लिपकार्टवर ॲफिलिएट प्रोग्राम असते फ्रीमध्ये, जेणेकरून त्यांचे प्रोडक्ट्स, त्यांची सर्व्हिस तुम्ही जर इतर व्यक्तींना प्रमोट केले तर तुम्हाला कंपनी कमिशन प्रोव्हाइड करते 10%, 20%. बट ज्या प्लॅटफॉर्मसोबत मी वर्क करतो तिथे मला 70% कमिशन भेटतं. ठीक आहे. रिझल्ट आणि सक्सेस स्टोरी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर दाखवणारच आहे. ठीक आहे. माझे आणि असे भरपूर गृहिणी आहे, वर्किंग प्रोफेशनल आहे, स्टुडंट आहेत जे माझ्यासोबत वर्क करतात. ओके. सो या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्किल टाईप करा. मी सगळी डिटेल तुम्हाला शेअर करतो. अँड बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.